ससूनच्या अधीक्षक पदाचा घोळ सुरूच आहे। डॉक्टर यल्लप्पा जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचं पत्र आल्याची माहिती आहे। ससूनचे डीन विनायक काळे यांनी सरकारला पत्र लिहिल्याची माहिती समोर येते। यल्लप्पा जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठी पात्र नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। तर 4 दिवसांपूर्वीच यल्लप्पा जाधव यांची अधीक्षक पदी नियुक्ती झालेली होती, पण ही नियुक्ती रद्द करण्यासाठी डीन यांनी पत्र लिहिल्याची माहिती समोर येते। तर ससूनचे डीन विनायक काळे यांनी सरकारला तसं पत्र लिहिलेलं आहे आणि यल्लप्पा जाधव हे वैद्यकीय अधीक्षक पदासाठी पात्र नसल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे ससून रुग्णालयातील अधीक्षक पदाचा हा घोळ अजूनही सुरूच असल्याचं दिसून येते। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? ससूनच्या अधीक्षक पदाचा हा जो घोळ आहे तो सुरूच आहे आणि तो वाढतच चालल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच यल्लप्पा जाधव जे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांना बदलाचं जे पत्र आहे ते डीन जे आहे तो विनायक काळे यांनी सरकारला लिहिलेलं आहे। यामध्ये या पत्रामध्ये डीन विनायक काळे यांनी जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, त्याचबरोबर त्यांना प्राध्यापक पदाचा पुरेसा अनुभव नसल्याचा सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। आपण पाहिलं की 4 दिवसापूर्वी डॉक्टर तावरे आणि जाधव यांचा पदभार स्वीकारण्यावरून जो वाद होता तो लोकशाहीने दाखवल्यानंतर आता पुन्हा ससून हॉस्पिटल जे आहे ते चर्चेत आलेलं आहे। आपण गेल्या काही दिवसापासून बघतो की याच ससून रुग्णालयामध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील जो आहे तो पळून गेला होता। त्याचबरोबर वेगवेगळ्या घटनेतून हे ससून रुग्णालय नेहमी चर्चेत असतं। खरं तर वैद्यकीय सुरक्षा जी आहे ती रुग्णांना देण्याच्या या सगळ्या गोष्टीला सोडून वेगळ्या चर्चेनं हे ससून रुग्णालय जे आहे ते नेहमी चर्चेत राहू लागलेलं आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।